आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. बामणी गावात भरधाव कारने दिली मोटरसायकलला धडक. जिंतूर तालुक्यातील बामणी येथे आज दिनांक 1 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भरधाव कारचा भीषण अपघात घडला. कोलपा येथे चौकशीसाठी जात असलेले गट विस्तार अधिकारी RS इडोडे व त्यांच्यासोबत असलेले ग्रामसेवक हे चारचाकी वाहनाने बामणी मार्गे प्रवास करत होते. कार स्वतः RS इडोडे चालवत असल्याचे सांगण्यात आले. जिंतूर तालुक्यातील बामणी येथे कार बसस्थानक आल्यानंतर अचानक वाहनावरील ताबा सुटल्याने कारने प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दुचाकी खाली पडली. त्यानंतर कार समोरून येत असलेल्या राहुल डाकुरे यांच्या चालू मोटरसायकलवर आदळण्याच्या स्थितीत होती. मात्र राहुल डाकुरे यांनी प्रसंगावधान राखून वाहन बाजूला घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. भरधाव कारचा वेग इतका होता की पुढे जाऊन ती थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर आदळली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारमधील गटविस्तार अधिकारी यांना बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी विस्तार अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा केला. मात्र याबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी झालेली नसून तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. त्यांना पंचनामा करून अपघातग्रस्त कार टोचनच्या सहाय्याने पोलीस ठाण्यात आणली. मात्र किरकोळ अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अपघातानंतर मोठी आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा आहे. या अपघातामुळे बामणी परिसरात दिवसभर उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. अपघाताचे नेमके कारण आणि कार विस्तार अधिकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच पुढील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त परभणी सोशल मीडियाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज दिनांक 1 ऑगस्ट शनिवार रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परभणी सोशल मीडियाच्या वतीने मागील 5 वर्षापासून जयंतीनिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत सोशल मीडियाच्या वतीने प्रथम वर्षी गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. दुसऱ्या वर्षी फकीरा कादंबरी, तिसऱ्या वर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, मागील वर्षी गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. तर यावर्षी विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये जा करणे अधिक सुलभ होणार असल्याची भावना कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी व्यक्त केली. मागील वर्षी महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने शिलाई मशीन वाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत समाजातील वंचित, गरजू आणि होतकरू घटकासाठी पुढेही विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. आज संपन्न झालेल्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे होते. तर स्वागत अध्यक्ष म्हणून शिवसेना तालुकाध्यक्ष प्रभाकर कदम, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मेहराज खान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे, कमल किशोर अग्रवाल, डॉक्टर गोविंद कामटे, संतोष देशमुख, ऋषी दांडेकर, पप्पू गायकवाड, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना परभणीचे नाना चट्टे, मकसूद पठाण, शेख सलमान, शिवसेना संपर्क प्रमुख सखूभाई लटपटे, शिवसेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अर्चना चिंचाने, कमल राठोड, कल्पना दळवी, अनुराधा टाक, मीरा इगवे, मालन धोत्रे, उषा बिडवे, गौरी धबाले, पूजा कांबळे, प्रियंका वाघ, पिंटू गडदे, विलास राठोड, गोविंद गिरी, विष्णू वैरागड, मुकुंद धबाले, राहुल शिवभगत, सुरेश पाचपुंजे आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
अण्णाभाऊ साठे जयंती कमिटीचे राहुल धबाले, राजू कर्डिले, बालाजी कांबळे, नजीब सिद्दीकी, धनंजय धबाले, सय्यद जमील, बाळासाहेब घिके, संदीप लहाने, रियाजभाई कुरेशी, विष्णू सायगुंडे, शंकर झटे, सय्यद खिजर, शेख इस्माईल सह आदींनी परिश्रम घेतले. शेतातील पाण्याच्या मोटारी आणि विद्युत तार चोरी करणारी टोळी जेरबंद. परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथक परभणी जिल्ह्यात झालेल्या विविध प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हे उघड करण्याकामी माहिती घेत असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की शंकर काळे व त्याचा साथीदार नयनाजी काळे दोन्ही राहणार मंगळूर तालुका मानवत यांचे साथीदारासोबत मागील काही दिवसापासून मानवत शिवारातील ताडबोरगाव, कोल्हा, रामपुरी इत्यादी ठिकाणावरून रस्त्याचे कडेचे विद्युत पोलवरील अल्युमिनियम तार तसेच मानवत, पाथरी, सोनपेठ भागातून शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी केल्या आहेत. त्यातील काही तार ही नयनाजी काळे यांच्या घरी ठेचलेली आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पथकाने शंकर उत्तम काळे व त्याचा साथीदार नयनाजी खोबराजी काळे यांचा शोध घेऊन त्यांना शिताफीने पकडून त्यांना गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी मागील काही महिन्यापूर्वी ताडबोरगाव ते कोल्हापाटी जवळील विद्युत पोलावरील तार चोरी केली होती असे सांगितले. सदरची चोरी त्याने त्याचे इतर साथीदारासह केली असून चोरी केलेली काही तार ही परभणी येथील भंगार खरेदी करणारे इसमाकडे दिली आहे व काही तार नयनाजी यांचे घरी आहे असे सांगितले. तसेच नमूद इतर विद्युत मोटार इतर चोरीची गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी केकरजवडा, नाथरा, कोंडूड, तालुका सोनपेठ इत्यादी ठिकाणावरून विद्युत मोटारी चोरी केल्या असल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपिताकडून अंदाजे 75 किलो अल्युमिनियमची पोल, वरील तार, चोरीची सामान, विक्रीतून मिळाली पैशांची नगदी 50,000 रुपये, गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण 1,68,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मानवत, पाथरी व सोनपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत 4 गुन्ह्याची उकल करण्यात आली. नमूद आरोपींना पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन मानवत यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सेलू शहरात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरा. सेलू शहरातील शाहूनगर, हेमंतनगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, गायरान भागातील मातंग समाज बांधवाच्या वतीने आज दिनांक 1 ऑगस्ट शनिवार रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढून नाचत वाजत गाजत जयंती साजरा केली. जयंती मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, शाहूनगर, हेमंतनगर, गायरान भाग येथून केशवराय बाबासाहेब मंदिर मार्गे होऊन क्रांती चौक, मोंढा, नूतन रोड येथून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर अभिवादन करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. मिरवणुकीत मातंग समाज बांधव, महिला, युवक, युवती, बालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सेलू येथील नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी किरण देशपांडे यांची नियुक्ती. सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी किरण देशपांडे यांची तर उपमुख्याध्यापकपदी दत्तराव घोगरे यांची नियुक्ती करण्यात आली. आज दिनांक 1 ऑगस्ट शनिवार रोजी त्यांनी संस्था पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी संस्थाध्यक्ष डॉक्टर SM लोया, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर, कार्यकारिणी सदस्य दत्ताराव पावडे, राजेश गुप्ता, मकरंद दिग्रसकर, हरिभाऊ साडेगावकर, पर्यवेक्षक शंकर बोधनपोड, गणेश माडवे सर, शिक्षक प्रतिनिधी डॉक्टर सुरेश शिवाडे सर, सुनीता सांगोळे, प्रशांत नाईक, संध्या फुलपगार यांची उपस्थिती होती.
न्यू हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप. सेलू येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या माध्यमातून 60 विद्यार्थ्यांना रजिस्टरचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सेलू नगर पालिकेचे स्वीकृत सदस्य अशोक नाना काकडे होते. यावेळी डॉक्टर अशोक नाईकनवरे, डॉक्टर जवडेकर, प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील काका, देवेंद्र पुरा, रवी मुडावेकर, लक्ष्मी भागवत, प्रकाश उक्कलगावकर, शाळेचे मुख्याध्यापक धनंजय भागवत, पर्यवेक्षक जगताप आरवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिंतूर येथे शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. शिवसेना उद्धव ठाकरे जिंतूर शहर संपर्क कार्यालय जालना रोड येथे आज दिनांक 1 ऑगस्ट शनिवार रोजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी नियुक्ती व सत्कार समारंभ पार पडला. यावेळी जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे, युवा सेना समन्वयक तथा पदवीधर मतदारसंघ मराठवाडा दिलीप घुगे, सहसंपर्क प्रमुख गंगाप्रसाद घुगे, उपजिल्हा प्रमुख भारत लपवार, तालुका प्रमुख किरण देशमुख, रितेश पांडे, शहर प्रमुख अरविंद कटारे, शहर संघटक कांताराव धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.